मी खरं खरं बोलतो. एखाद्या दिवशी ते काय होतंय, आवाज मोठ्यामुळे तुम्हाला ते लागत असेल, ते मारता का आम्हाला? सगळं तुमचंच घर कसं जमन मग? अधिकाऱ्यावर कारवाई करा. कोण हरामखोर आहे तो तर आता काय नाही ऐकायचं, पण आमचं बी ऐका. आमचं ऐकून नाही घ्यायचं तुम्हाला. हा, आपलं तुम्हाला जे बोलणं झालं त्याप्रमाणे करून टाका. तर काय वर येतंय परत करू नाही. हा बघ मी खरं खरं बोलतो. एखाद्या दिवशी ते काय होतंय, आवाज मोठ्यामुळे तुम्हाला ते लागत असेल, ते विषय नाही. हे समाज महत्वाचा. बघ त्याचे ठरलं 54 लाख नोंदी मिळाल्या, त्याचे प्रमाणपत्र द्या. गिरीश महाजन तुम्ही काय सांगितलं आम्हाला? पाटील साहेब तुम्ही काय म्हटलं होतं का सगळ्या सोयरेबाबत आपण निर्णय घेऊ. आतापर्यंत आपल्या सगळ्या तुमचे व्हॉट्सअप तुमचे मेसेज सगळे ऐका मग आता ऐका ते मी नाकारलं का आता बी नाही. आमचा गैरसमज आहे. 54 लाख प्रमाणपत्र दिलेत, तेव्हा हे सगळे सोयरे कामाला तुम्ही प्रमाणपत्र दिले नाही, ती हे घेऊन काय करतो? केली पाहिजे. एक तर सगळे सोयऱ्यावर 54 लाख त्याच्यावरच बोलतो ना मी पण ते गॅजेट. आता ग्रॅज्युएट आणलं मदत अहो मग हे तपासण्यात ना गाव आमच्या मारता का आम्हाला? 7,000 गाव राहिले तपासायच आणखी. कोणत्या सगळं तुमचंच घर कसं जमन मग? 7,000 कुठले राहिले तपासून? भाऊ 33-34% 8%. दादा त्यांचं काय 7,000 आकडा आणला कुठून तुम्ही? गावात तपासली आहेत पण नोंदी सापडल्या नाहीत असं तुमचं म्हणणं आहे ना? अरे पण तपासलेच राहिले असेल तर चुकीचं आहे. मग हे कसं काय कोणी सांगा तपासलेले आम्हाला कोण किती तपासले सांगा. चला सांगा, तुम्ही एवढं भाऊ समोर बोलायला लागला, सांगा किती तपासले. तपासाचे राहिले हे तपासाचा आकडा द्या. चला द्या ना आकडा द्या तुम्ही तपासलेले. आहे ना मग असं तुमच्याकडे गावात तपासले 1,94,00,000 नोंदी तपासल्यात. 1,94,00,000 आता तर त्या 7,000 गावांमध्ये तपासल्या असतील ना? जाऊ द्या, सोप्या देऊ. 54 लाख नोंदी जे आहे त्याच्यात देतो मी. आता हे बाकीचं बाड सोडून देऊ. आता 54 लाख नोंदी आहेत का, त्याचे प्रमाणपत्र 20 तारखेच्या आत द्या. जवाने म्हणतात 7,000 गावं आपण तपासलेच नाही जिल्ह्यातले, पुऱ्या विभागाचे. जालना जिल्ह्यातले 7,000 गाव तपासले नाही. मराठवाडा 8 जिल्ह्यात. अहो मग ते तसं सांगा ना. तुम्ही एकही गाव तपासाचं राहिलं का? आणि तपासल्यानंतर त्या तिथं अधिकाऱ्यावर कारवाई करा. कोण हरामखोर आहे तो तर. नाही पण हे चुकीचं कसं तुम्ही मग हे करता? मग असं सांगा ना, तपासले ना. एकही गाव तपासाचं राहिलं का? एकही गाव सगळे गाव तपासले, त्याचे काही प्रूफ आहे का तुमच्याकडे? मी आयुक्त काय म्हणतोय ते बाकीचं नको सांगू. एकही गाव तपासाचं राहिलं म्हणजे ते राहिलं, तपासलंच नाही असं कुठं आहे का? आता रेकॉर्ड मधला एक तरी कागद तपासाचा राहिला असं काही आहे का तुमच्याकडे? किती तपासलं आतापर्यंत विभागात आपण? आता काय झालं, जेवढे कागद होते आपल्याकडे उपलब्ध 2,94,00,000 हे सगळे तपासले. कागद तपासले असतील ना ऐका मग. हो, तुम्ही हे गाव वाईज दप्तर नाही आहे, लक्षात घ्या. हे जे तुमच्या इथे कसं आहे ते एकत्रित रेकॉर्ड आहे. तुमच्या मराठवाड्यात काय झालंय, कोतवाल बुक जे असतं ते तुमच्याकडे नाही आहे. जन्ममृत्यूची नोंद नाही. जे काही आहे ते एकखट्टा रजिस्टर आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यावरून आपण गाव शोधतो. विदर्भात काय आहे का गाव वाईज कोतवाल बुकाच्या नकली आहे, गाव वाईज आहे ते. जन्ममृत्यूच्या नोंदी गाव वाईज आहे. पण मराठवाड्यात तशा नाही आहे, म्हणूनच तर पंचायत आहे ना. सगळ्यात मोठी अडचण तेच आहे. हे तुम्ही समजून घ्या. घेतलं समजून. आता शिरूर तालुक्यातल्या नोंदी ह्या पात्र काय नाही ऐकायचं, पण आमचं बी ऐका. शिरूर तालुक्यातल्या नोंदी पाठवत्यात ह्यात आणि काही पाथर्डी द्यात. त्या लोकांच्या जवळ नोंदी आहेत. आत्ता नोंदी आहेत 3 महिने झाले. ते यालपाटे घालते. कोण देणार त्यांना पत्र? तुमच्या चुकी आम्ही काय करावं त्याला? तालुक्यात सरकारनं टाकले. सरकारनं टाकले. मध्ये 2-3 10-15 तक्रारी अहो पण हे उदाहरणच आहे ना. 26 गाव आहेत ते. असं नाही होय. असं तुम्ही जर ऐका, आमचं ऐकून नाही घ्यायचं तुम्हाला. तुम्ही सांगा, एवढ्या मोठ्या विषयावर तुम्ही अशा 100-200 तक्रारी आल्या आणि त्या जर आपण व्यक्तिगत स्तरावर करतो म्हटलं तर ते साधं आहे ना. पण ते बरं ते जाऊ दे, दिलं सोडून. ते सगळं सोडून दिलं. आत्ताची चर्चा अशी 54 लाख नोंदीवर आपली काल झालेली 1.5 महिन्यापूर्वी झाली चर्चा. 54 लाख नोंदी तुम्ही काहीही करा, आम्हाला 20 तारखेपर्यंत त्याचे प्रमाणपत्र द्या. तुम्ही मध्यस्थी व्हा, तुम्ही यांच्या मागा लागा, प्रमाणपत्र द्या आणि त्याच्या परिवाराला द्या. हे सगळे सोयरे तवा कामाला येतं, हे मान्य. पाटील साहेब काल काय ठरलं होतं का 54 लाख ज्या नोंदी आहेत त्या गाव पातळीवर ग्रामपंचायतवर लावणे,
ज्याच्या नोंदी आहे त्या त्याचे वंशवळ सापडले तर त्याच्या घरापर्यंत देणे आणि अपलोड करणे वेबसाईटवर, हे आपलं ठरलं. आता ह्या सगळ्या नोंदी दिल्यानंतर त्या माणसानं अर्ज केला पाहिजे. आता अर्जाच्या सुविधा लिहिण्यापासून आपण प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये माणसं ठेवले. आता अर्ज कराले त्याला यावंच लागेल, त्याला सही द्यावं लागेल आणि जेपर्यंत तो अर्ज करत नाही, सही करत नाही, त्यापर्यंत प्रमाणपत्र देऊच शकत नाही पाटील. बरोबर. आता तुम्ही जर त्यांच्या ग्रामपंचायतला लावलं आपलं ठरल्याप्रमाणे यादी, तर त्याला माहिती होईल माझं नाव आलं तर तो अर्ज करल. हां, त्याला जर त्या ग्रामपंचायतला तर माहित झालं तर तो अर्ज करल. नाही, त्याच्यासाठी दवंडी देत आहोत त्याच्या घरापर्यंत. आता आपण वेबसाईट पण डिक्लेअर केल्या, त्याच्या जाहिरात दिल्या सगळ्या. पण ग्रामपंचायतला लावा ना. तुम्ही आता वेबसाईट काढलं ना, ग्रामपंचायतला लावलं त्याला माहित होतं, वेबसाईट काढलं तर तुम्हाला भेटतं ना. सरपंचाला कळल, बाकी शेतकऱ्याला कळणार. ग्रामपंचायतला कागद लावा ना, ग्रामपंचायतला लावा, तो अर्ज करल. आणि तुम्ही ना हे तेच आहे ना दादा, तुम्ही ना वाचा तरी दादा. हे पहा, हे आपण लिहिलं ना, ह्या सगळ्या नोंदी आढळून आल्या आहेत. त्या संबंधित नागरिकांना निदर्शनात येण्याच्या अनुषंगाने या सर्व तलाठी यांच्या मार्फत गाव स्तरावर मोहीम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात यावं, जेणेकरून पात्र नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरिता सदर नोंदी पुरावा म्हणून सादर करता येईल. हे महसूल अप्पर मुख्य सचिवानं सगळ्या कलेक्टरसाठी पत्र काढले. 18 जानेवारी म्हणजे त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे? चालू आहे ना, हो. सगळं इकडे चालू आहे साहेब. होतंय मग 2 दिवसात प्रमाणपत्र द्यायचे सगळे 54 लाख. अर्ज केल्यावरच प्रमाणपत्र. आपण त्यांना माहित झालं तरच ना, हा, त्यांना माहित बी झालं पाहिजे माहित ना. करासाठीच मोहीम आहे ना सर. हा, मग होईल ना आता 2 तुम्ही दिवसात. आमच्या हे प्रशासनाच्या लक्षात आलं नाही, तुम्ही तुम्ही हे लक्षात आणून दिलं आणि तुम्ही हे चांगली गोष्ट लक्षात आणून दिली. तर त्याच्यानुसारच तर आपण विभागीय आयुक्ताकडे बैठक घेतली. बैठक घेतल्यानंतर तुम्ही म्हणा का मराठवाड्यासारखं संपूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे. आता संपूर्ण महाराष्ट्रात हे काम सुरू आहे. आता ह्या नोंदी त्याच्या घरापर्यंत पोहोचणं का होतंय, तुम्हाला मी मागे सांगितलं का एखादा रामदास नाव आहे आणि वडगोदरी नाव आहे, रामदास आणि वडगोदरी, त्याची वंशावळ शोधाले नाही म्हटलं तर खूप वेळ लागतो. कारण तो कोणत्या त्या गावच्या रामदास असे 10 असतात. तर त्या रामदासाचे 10 शोधाले थोडं कठीण जातं ना. तुम्ही हे लक्षात घ्या ना. त्याच्या मग 1.5 महिन्यात त्याला कठीण गेलं नसतं. 1.5 महिन्यापासून त्यांनी प्रशासन सुरू केलं असतं. हे पहा, याच्यासाठी वेगळी टीम तुम्ही सांगा. आता वंशवाळ पाहण्यासाठी शोधण्यासाठी आता एक प्रस्ताव आहे आपण पाठवला कार्याला याच्यासाठी. हो ना, ही मान्यता जर 1.5 महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितले तेव्हाच घेतली असते तर प्रशासनाने काम केलं असतं. आता सगळ्या त्या गोष्टी आता तू नाही झाल्या, त्याच्यापेक्षा आता काय समोर करता येईल ते हा, पाहिजे. आता एवढंच करा. आपलं तुम्हाला जे बोलणं झालं त्याप्रमाणे करून टाका. हा, जे बोलणं झालंय त्याप्रमाणे करा. 54 लाख आपल्या नोंदी द्या. हे आम्हाला हे प्रस्ताव जो केलेला आहे तो खालचा सगळ्या सोयऱ्यांचा, तुम्ही सांगा. ते 54 लाख प्रमाणपत्र मिळाले तर तो कामाला येतो. बरोबर आहे ना. नसता नुसता तो कागद म्हणून आमच्या हातात राहतो. तुमच्या भावना अगदी बरोबर आहे, पण आपण हे तुम्ही सांगा. आम्ही काय करणार आहे, आम्ही शासनाला सांगणार. सचिवानं पत्र काढलं, सचिवानं कलेक्टरला सांगितलं, कलेक्टरनं तहसीलदार सांगितलं, तलाट्याला सांगितलं. हेच करणार आहे का नाही तुम्ही सांगा. प्रोसेस तर हेच आहे का नाही. आता ह्या प्रोसेस आपण केल्या नसते तर भाग अलग आहे. आपण ह्या सगळ्या प्रोसेस केलेल्या आहे आणि सगळ्या प्रोसेस तलाट्यापर्यंत गेल्या. त्याची कारवाई सुरू झाली, गावगावात दवंड्या सुरू झाल्या, लिस्ट लागणं सुरू झाल्या. आता ज्याला नाही भेट, आता एवढं तर गावातल्या गावात आता इथं अंतरवालीला आहे, तर या ग्रामपंचायतमध्ये येऊन पाहिले पाहिजे का नाही त्यानं, तर बा माझं नाव लागलं का नाही लागलं. एवढं तर काम केलं पाहिजे का करील नागरिकांना. तुम्ही लावा तो करील. ते तर लावल्या ना आपण. तुमचं भावना प्रामाणिक आहे त्या आपण लावल्या ना. मला फोन द्या ना, गावाला फोन लावून बघतो मी लावले. कुठल्याही गावात फोन लावा. हा, जिथं नाही लावला असेल त्या अधिकाऱ्यावर कारवाई करू आपण. तर बघ तुमचं काय वर येतंय परत. बघा ना, पहिल्यांदा विचारा तुम्ही खात्री. अरे ते नंबर कोणाकडे आहे? ज्या गावच्या नोंदी सापडल्या एखाद्या तिथंच गावात, लागेल. तुमच्या गावात लावली का? कुठलाही लावा. लाव, विचारा ना फोन लावून. नाही लावली काय म्हणता इथं? तुमच्या नोंदी सापडल्या का? तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या असेल तर लागणार नाही. ज्या ज्या गावात नोंदी सापडल्या त्या